5 महिन्यापूर्वी खरं तर या क्रिकेट म्युझियमची सुरुवात झाली, पण तेव्हा ओपनिंगच्या वेळी खूप गर्दी होती, नीट त्यांना बघता आलं नव्हतं. आणि 1-2 दिवसापूर्वीच 10,000 व्हिजिटर्सनी या म्युझियमला भेट दिली. दुसरा, हे कधी म्युझियम सोल्ड आउट असतं ऑनलाईन जर तुम्ही बघितलं तर. आणि पॉली उमरीकर सरांची सॅनिटरी इयर आहे, उद्या 28 तारीखला त्यांना 100 इयर्स कंप्लीट होत आहेत. असे हे निमित्त होतं, म्हणून पवार साहेबांनी वेळात वेळ काढून शांतपणे पूर्ण म्युझियमचं टूर केलं, त्यांचे सजेशन्स दिले. आणि त्यांनी आजपर्यंत जो क्रिकेट बघितलाय, मुंबई क्रिकेटचं जी ग्रोथ बघितली आहे, त्याच्या प्रत्येक डिकेड वाईज त्यांनी चर्चा सुद्धा केली आमच्याशी. जवळपास 6 महिने झाले हे संग्रहालय सुरू होऊन, आतापर्यंत तुम्हाला कसा प्रतिसाद आहे क्रिकेट रसिकांचा? आजपर्यंत 10,000 लोकांनी इकडे व्हिजिट केलंय. रेव्हेन्यू वाईज जर तुम्ही बघितलं तर एक असोसिएशनला चांगला उत्पन्न पण मिळतं, आणि प्लस एक 6 ते 8 लोक त्यांना चांगली नोकरी सुद्धा मिळाली. जी शिक्षित मुलं आहेत, त्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात अभ्यास केलाय, पण क्रिकेटचं पॅशन आहे अशी इकडे फुल टाइमर्स जे आमच्या इकडे जॉब करतात, कारण ते क्रिकेट पॅशनेट आहेत. तर हे एक चांगला उपक्रम आहे. आणि जी तरुण पिढी आहे आणि जे आधीचे आमचे इतिहास आहे, जो क्रिकेटची आम्ही रिच लिगसी म्हणतो, एक म्युझियम, एक ब्रिज झालाय त्या दोन्ही मध्ये. स्वतः शरद पवारांनी एनसीए, बीसीसीआय, आयसीसी अशा क्रिकेट संघटनांचं नेतृत्व केलेलं आहे. आज या संग्रहालयाची पाहणी करताना अत्यंत बारकाईने केली असेल, त्यात त्यांनी तुम्हाला काही सूचना केल्या आहेत का, आणि एकूण त्यांची प्रतिक्रिया काय? एक जर तुम्ही वॉल बघितली तर एक ऍडमिनिस्ट्रेटर्स वॉल आहे. आज आम्ही 96 इयर्स एमसीएचं पूर्ण झालंय. म्हणजे 1940 मध्ये कोण अध्यक्ष होते, 1975 मध्ये कोण होते, 1983 मध्ये कोण होते, कारण 1983 साली खास करून शेषराव वानकडे साहेब हे अध्यक्ष होते तेव्हा. पवार साहेब अराउंड 2000 साली अध्यक्ष झाले. मग विलासराव कधी अध्यक्ष होते, मग आशिष शेलार अध्यक्ष होते. असे अनेक वेगळे वेगळे वर्षाला वेगळे राजकीय नेते पण जे क्रिकेट पॅशनेट होते असे अध्यक्ष झाले. तर ती एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉल त्यांनी बघितली. म्हणते आतमध्ये तुम्ही जर बघितलं, ड्रेसिंग रूमचा एक फील आहे. तर कुठला प्लेअर कुठे बसायचा, त्या प्लेयर्सची जर्सीज आहेत. म्हणजे सूर्यकुमार यादवची असेल, शिवम दुबेची असेल, असे अनेक प्लेयर्सची जर्सीज आहेत. लोगोस कसे चेंज झाले काळाप्रमाणे. इंडिपेंडन्सच्या काळात कुठला होता, त्याच्यानंतर 1970s मध्ये कुठला आला. मग जो स्टारचा लोगो होता, जो ब्रिटिश टाइम जो एक स्टारचा लोगो, जो आज सुद्धा बीसीसीआयचा लोगो आहे, तो परत कसा काय बीसीसीआयनी फॉलो केला. असे वेगळ्या वेगळ्या गोष्टीवर चर्चा झाली. त्यांनी त्यांचे सजेशन्स दिले. पण एक त्यांचं निघताना आम्ही बघितलं, ते एक हॅपी होते, सॅटिस्फाईड होते, कारण त्यांची खूप वर्षापासून इच्छा होती. म्हणजे मी गेले 7-8 वर्ष ऐकत होतो त्यांच्याकडनं की इकडे कुठेतरी म्युझियम झालं पाहिजे या परिसरामध्ये. आणि आम्ही एक सगळे लकी आहोत की आम्ही ती गोष्ट करू शकलो ऍज अ अपेक्स काउन्सिल, की आमच्या सगळ्या क्लब सेक्रेटरीजनी एक इनिशिएटिव्ह घेतलं. आणि हे म्युझियम आज तुम्ही बघितलं ओपन आहे. आणि जसे क्रिकेटच्या मॅचेससाठी फोन येतात, पासेससाठी, आज म्युझियमच्या स्लॉटसाठी सुद्धा फोन येतात की कुठेतरी आम्हाला अकोमोडेट करता येईल का. पण हे सगळं आता ऑनलाईन झाल्यामुळे हे पॉसिबल आहे. मीडियाच्या लोकांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट केलं होतं. येणाऱ्या का अजून कसं चांगलं करता येईल त्याच्यासाठी सगळ्यांचे सजेशन इम्पॉर्टंट आहेत. आणखी एक वेगळा प्रश्न आहे की उद्यापासून आयपीएल सुरू होत आहे, तर वानखेडीलाही अनेक मॅचेस आहेत. एनसीए या आयपीएलच्या मॅचेससाठी यंदा कशी सज्ज आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब मॅच असो, रणजी ट्रॉफी असो, इंटरनॅशनल असो किंवा आयपीएल असो, जी तयारी पूर्णपणे करायची ती करतच. त्यात आम्हाला महाराष्ट्र सरकार असेल, पोलीस असेल, मुंबई पोलीस, आणि आमची जी पॅरेंट बॉडी बीसीसीआय आहे, यांचे जे काय एसओपीज आहे किंवा जे काय फॉलो केलं पाहिजे ते आम्ही आजपर्यंत करत आलो. आणि आम्ही ऍज अ टीम काम करतो. आमचे जे क्लब सेक्रेटरीज आहेत हे तुम्हाला आजपासून आमच्या ऑफिसमध्ये ऍक्टिव्ह लास्ट 1 आठवड्यापासून दिसतील. दरवेळीप्रमाणे यशस्वीपणे आम्ही आमची जी भूमिका आहे एमसीए म्हणून ती पार पाडू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.